नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 32. हर्ष आणि मंजिरीची प्रेम कहाणी आता चांगलीच रंगात आली होती. रोज न चुकता भेटणं, फिरायला जाणं, सुट्टीच्या दिवशी आउटिंगला जाणं हे चालूच राहायचं. हर्ष तिला छान छान गिफ्ट पण द्यायचा. ती हट्ट करून मागत असे. तो तरी काय करणार, त्याला लहानपणीपासून असं मनसोक्त प्रेम कधी मिळालंच नाही. त्यामुळे तो रुचीच्या प्रेमात वाहावत गेला आणि अन्वीसुद्धा होतीच प्रकरण वाढवायला. त्याचं आता कंपनीच्या कामातसुद्धा लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे तिथेही थोडा तोटा व्हायला लागला. अरुंधती परत आता ऑफिसला यायला लागल्या. एक दिवस त्या कंपनीत असाच फेरफटका मारत होत्या. काही एम्प्लॉई गोष्टी करत होते. त्यांचं काही अरुंधतीकडे लक्ष नव्हतं. काय आता हर्ष साहेबांचं ना अजिबात कामात लक्ष नाही. हो रे, आता बघ ना, काल किती महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करायचं होतं, तर साहेबांचा फोन आला आणि गेले. कसा होणार प्रोजेक्ट पूर्ण? असू दे ना, बरंच आहे आपल्याला. तसंही साहेब असले की सारखं याला ओरड त्याला ओरड सुरू असतं. नसले की कसं शांत असतं वातावरण. असं नाही बोलायचं भावा. आपली कंपनी आहे ना, आपलं कुटुंब चालतं त्याच्यामुळे. कंपनीचा फायदा तर आपला फायदा. हर्ष साहेबांचं असंच चालू राहिलं तर एक दिवस कंपनी तोट्यात जाऊन बंद पडेल. आपलं आणि आपल्या कुटुंबाचं कसं होणार? हो रे, तू हे बरोबर बोललास. कंपनीचा फायदा तर आपला फायदा. पण ती साहेबांची मैत्रीण लय फटाकडी आहे. साहेब तिच्या जाळ्यात अडकले. ती काय साहेबांना सोडत नाही आता. देव करो आणि साहेबांचे डोळे लवकर उघडू दे म्हणजे झालं. ही नाहीतर दुसरी लागेल मागे. साहेब काय लय देखणे आणि श्रीमंत आहे म्हटल्यावर पोरी मागं लागणारच. त्यांना आता कोण समजवणार? ती मॅडम नाही आवडत पण आपल्याला सतत आपली साहेबांच्या मागे मागे असते. अरुंधती मॅडमनी चांगलं कान धरून समजवायला पाहिजे त्यांना. त्या आता चांगल्या घरी आराम करायच्या तर पुन्हा त्यांना ऑफिसला यावं लागलं. हर्ष साहेबांना कळत कसं नाही काय माहीत. लग्न झाल्यावर येतील जागेवर, पण त्या पोरीसोबत नको व्हायला लग्न साहेबांचं. चांगली घरंदाज मुलगी हवी. अरुंधती गळा खाकरत समोर आल्या. काही नाही मॅडम, हे असंच जरा थोडं बोलत होतो. अच्छा, काही महत्त्वाच्या विषयावर चाललं होतं का बोलणं? अरुंधती तिघांकडे पाहत म्हणाल्या. नाही, असंच आपलं. एक जण म्हणाला. करा कामं पटापट, उगीच वेळ नका वाया घालू. अरुंधती कडक आवाजात म्हणाल्या आणि सगळ्यांकडे लक्ष घालत निघून गेल्या. केबिनमध्ये येऊन डोकं धरून बसल्या. बरोबर तर बोलत होते सगळे. काय करावं हर्षचं मलाही कळत नाही. माझ्याशी तरी कधी आधीसारखा बोलतो. आधी छोट्या मोठ्या गोष्टी सांगायचा, आता त्याला वेळच नसतो. कसा होणार अशाने माझ्या लेकराचं? वेळी सावरायला हवं त्याला. एकदा बोलते त्याच्याशी, पण तो ऐकेल असं नाही वाटत. मला तसंही प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आईवडील विलन वाटत असतात. तसं मी सुद्धा वाटेल हर्षला. वाटू दे, तरी एकदा बोलून बघतेच. अरुंधती मनातच विचार करत होत्या. इकडे हर्ष आणि रुची लॉंग ड्राईव्हला आले होते. काय ग रुची, मला फार महत्त्वाचे कामं असतात आणि तुझा सारखा हट्ट सुरू असतो बाहेर जायला. हर्ष नाराजीने म्हणाला. हर्ष, कामं तर नेहमीच असणार, पण आपल्या आयुष्यातले हे महत्त्वाचे प्रेमाचे दिवस परत येणार आहेत का? रुची रोमॅन्टिक अंदाजात म्हणाली. प्रेम करायला पूर्ण आयुष्य पडलं आहे. बिझनेस बुडाला तर प्रेमाने पोट भरेल का आपलं? हर्ष म्हणाला. लग्न झाल्यावर कोण प्रेम करणार आहे मूर्खा तुझ्याशी? रुची मनातच म्हणाली. आला का लगेच राग? नाकावरच असतो नाही का? तो तिचे नाक ओढत म्हणाला. चल ना मग, लवकर करूया लग्न. मला पण नाही आवडत असं. किती कन्व्हिन्स करावं लागतं तुला भेटण्यासाठी, आणि आल्यावर पण तुझा आपला विषय बिझनेसचा. रुची नाक उडवत म्हणाली. थोडं थांब रुची, मी बोलणार आहे मम्मासोबत. पण मलाही असं वाटतं की लग्नाला जरा घाई होते आहे. अगं फक्त 25 तर पूर्ण झाले मला, हर्ष म्हणाला. 25 नाही तर काय, 40चा झाल्यावर करणार आहेस का? रुची रागाने म्हणाली. तुझ्या पण घरी बोलावे लागेल ना, ते देतील का परमिशन? हर्ष म्हणाला. मी लाडकी लेक आहे त्यांची, माझा कुठलाही हट्ट पुरवतील माझे मॉम डॅड. तू तुझ्या मम्मासोबत ये मला मागणी घालायला, रुची म्हणाली. माझी मम्मा पण ऐकेल, तिचाही सर्व जीव माझ्यातच आहे. माझ्यासाठी होईलच तयार, हर्ष म्हणाला. बरं, आपण या विकेंडला बाहेर जाऊया ना, रुची त्याच्याकडे बघत म्हणाली. रुची, आता 15 दिवसांपूर्वी जाऊन आलोय ना आपण विकेंडला. परत काय तुझं? कामं असतात ना गं मला, हर्ष वैतागत म्हणाला. मला नाही करमत ना राजा तुझ्याशिवाय. तुझ्यासोबत एकांत हवा असतो मला. 15 दिवस तुझ्याशिवाय कसे जातात माझे मलाच माहीत. तुला तर काही वाटतच नाही माझ्याविषयी, रुची म्हणाली. अगं रागावू नको, मला तरी कुठे करमतं गं तुझ्याशिवाय.
आणि पुढच्या वीकमध्ये जाऊया आपण. या वीकमध्ये नाही जमणार. जरा समजून घे ना, हर्ष म्हणाला. ठीक आहे, मला तर कायमच तुझ्या घरी यायचं आहे. नंतर सोडणार नाही बघ तुला, आत्ताच सांगून ठेवते, रुची म्हणाली. नको सोडूस, पदराला बांधून ठेव. पदर काय, मी नाही हा साडीबिडी घालणार, आत्ताच सांगते, रुची म्हणाली. बरं नको घालू, चल आता निघायचं का, हर्ष हसत म्हणाला. चल आज माझ्या आवडीचा डिनर करूया 5 स्टारमध्ये, रुची म्हणाली. ते तर नेहमीच असतं तुझ्या आवडीचं, हर्ष गाडी स्टार्ट करत म्हणाला. आज अरुंधती हर्षची वाट बघत जाग्याच होत्या. रात्री 1 वाजता तो घरी आला. अगं मम्मा, झोपलीस नाही अजून तू, हर्ष हॉलमध्ये येत म्हणाला. नाही, तुझीच वाट बघत होते. बस, मला बोलायचं आहे, अरुंधती म्हणाल्या. मम्मा, सकाळी बोलूयात ना, मी थकलोय फार, हर्ष जांभळी देत म्हणाला. हर्ष बस म्हटलं ना, अरुंधती जरा दरडावत म्हणाल्या. हर्ष गुपचूप सोफ्यावर बसला. कुठे गेला होतास, खरं सांगायचं, अरुंधती. ते सहज आपलं फिरायला, हर्ष घाबरतच म्हणाला. हल्ली फार वाढलंय तुझं सहज फिरणं, ऑफिसमध्ये सुद्धा जास्त लक्ष नसतं तुझं. गेल्या 6 महिन्यात बरीच तोट्यात जाते कंपनी आणि आपला पर्सनल खर्च पण वाढला आहे, अरुंधती त्याच्याकडे बघत म्हणाल्या. हो मम्मा, ॲक्च्युली मी तुला सांगणारच होतं, माझं एका मुलीवर प्रेम आहे, मला लग्न करायचं आहे तिच्याशी, हर्ष जरा घाबरतच म्हणाला. रुची, हो ना, अरुंधती. हो हो, तू ओळखतेस तिला, हर्ष म्हणाला. हो, चांगलंच ओळखते. तिच्याशी तुझं लग्न होणार नाही हर्ष, त्यामुळे वेळीच सावर, मी वॉर्निंग देते तुला, अरुंधती म्हणाल्या. का, मला ती आवडते, अगं चांगली मुलगी आहे ती, हर्ष म्हणाला. तुझ्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी आहे म्हणून ती चांगली वाटते, खूप पुढे गेलेली आहे मुलगी ती, अरुंधती म्हणाल्या. अगं फॉरेनला होती ती, तुला काय माहीत आहे तिच्याबद्दल, तुला कुणीतरी भलतं सांगितले असणार, हर्ष जरा रागातच म्हणाला. फॉरेनला होती पण शिकायला नाही, इथे काही वेगळेच उद्योग केले आहे तिने, होते ते निस्तरायला. मला ती मुलगी आवडत नाही, माझा निर्णय झाला, अरुंधती मोठ्या आवाजात म्हणाल्या. मम्मा, मी लग्न करीन तर तिच्याशीच, नाहीतर माझ्या लग्नाचा विषयच नको, हर्ष निर्धाराने म्हणाला आणि रागारागाने रूममध्ये निघून. हर्ष आणि अरुंधती आता एकमेकांसोबत बोलत नव्हते. 2 दिवस रागावून बसेल, मग येईल बोलायला असं त्यांना वाटलं, पण यावेळी रुचीचं पारडं जड होतं. हर्ष रागारागाने घरातून जायचा आणि घरी आला की लगेच रूममध्ये जाऊन दार बंद करायचा. अरुंधतीला त्याचं हे वागणं फार जिव्हारी लागलं होतं. रुची आणि मन्वीच्या जाळ्यातून याला बाहेर कसं काढायचं याचाच त्या सतत विचार करत असायच्या. त्यांना आपल्या मुलाचं भविष्य खराब होताना दिसत होतं. मलाच आता काहीतरी करावं लागेल या विचाराने त्या कामाला लागल्या. हर्ष, जेवायला येतोस ना, अरुंधती म्हणाली. मला भूक नाही, हर्ष. नसायला काय झालं, 5 मिनिटात मला तू डायनिंग टेबलवर हवा आहेस, अरुंधती कडक आवाजात म्हणाल्या. त्यांनी आज सगळं हर्षच्या आवडीचं बनविलेलं होतं. हर्ष मुकाट्याने येऊन जेवायला लागला. त्याच्या आवडीचं सगळं बनवलं होतं बघून कावळे पोटात जास्तच उड्या मारत होते. सॉरी मम्मा, हर्ष खाली मान घालून म्हणाला. कशासाठी, मम्माला सॉरी म्हणायची गरज नाही, आणि मोठा जो झालास आता, रुसवा लवकर जात नाही तुझा, अरुंधती म्हणाली. चुकलं मम्मा, तुझ्यावर मोठ्या आवाजात बोललो, पण तू थोडं समजून घे ना मम्मा मला, हर्ष म्हणाला. हो समजलं, असू दे, आता नको तो विषय. ती चांगली मुलगी आहे गं, हवं तर अन्वीला विचार, ती आवडते ना तुला, तिचीच बहीण आहे ती. हर्ष, मला सगळं माहीत आहे आणि हा विषय नको आता आपल्यात, प्लीज, अरुंधती. ओके मम्मा, हर्ष म्हणाला. अरुंधतीने त्याच्या केसात हात फिरवला, त्याचे ताट वाढले आणि त्याला घास भरवला. हर्षच्या डोळ्यात पाणी दाटून आले आणि अरुंधतीच्याही. दोघांनी आता रुचीचा विषय काढला नाही. जुजबी त्यांचं ऑफिसचं बोलणं सुरू होतं. दोघांनी जेवण केलं, थोडं गप्पा मारून आपापल्या रूममध्ये गेले. अरुंधतीला आता जरासं हलकं वाटत होतं. मला हर्षला आता प्रेमानेच समजवायला लागेल, असं रागावून तो माझ्यापासून अजून जास्तच दूर जाईल, अरुंधती मनातच म्हणाल्या. इकडे हर्ष बेडरूममध्ये आला. त्यालाही अरुंधतीसोबत अबोला सहन होत नव्हता आणि त्याचं जग तोच आहे याची जाणीवही होती त्याला. पण प्रेम, तशी आज त्याला जरा शांत झोप लागणार होती. हर्ष, तू बोलणार आहेस ना तुझ्या आईसोबत आपल्या लग्नाबद्दल, रुची म्हणाली. हो, झालं माझं बोलणं, हर्ष. काय, कधी, आणि मला का नाही बोललास हे, आणि गेले 8 दिवस धड बोलतही नाही आहेस, काय झालं तुला, रुची म्हणाली. आपण भेटलो होतो त्याच दिवशी बोललो मी मम्माला नकार दिले त्यानं आपल्या लग्नाला, हर्ष म्हणाला. अच्छा, मम्माच बॉय आहेस मग तू, त्यांनी नकार दिला आणि तू मला भेटायचं बंद केलंस,
मी आज तुझ्या ऑफिसमध्ये आले म्हणून तू बाहेर आलास माझ्यासोबत, हो ना? रुची तावातावाने बोलत होती. अगं थांब ना आता, तू डोकं नको खराब करू माझं, हर्ष म्हणाला. मीच डोकं खराब करते काय तुझं? 8 दिवस तुझी भेट नाही, फोन पण उचलत नव्हतास. मी कसे तुझ्या आठवणीत दिवस काढले माझे मला माहीत. आजही न राहून भेटायला आले मी तुला, ती रडायचं नाटक करत म्हणाली. रुची, तू रगडू नको यार, मी काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतो ना, शांत राहा. काय मार्ग काढणार आहेस? माझ्यावर प्रेम करतोस तर त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याची तयारी ठेव, रुची म्हणाली. एवढं सोपं आहे का रुची? तो तिच्याकडे बघत म्हणाला. काय कठीण आहे? थोड्या दिवसांनी करतील एक्सेप्ट, करावंच लागेल. माझी मम्मा आहे ती, जगात एकमेकांना एकटेच आहोत आम्ही. तिने कसं मोठं केलं असेल गं मला एकटीने. मी खूप लहान असताना गेले माझे वडील. तिला आणले नसतील दुसऱ्या लग्नाचे प्रस्ताव. ती गेली का मला सोडून? आणि आता मला मिळत आहे कुणी तर मी जाऊ का लगेच निघून तिला एकटीला सोडून? सांग ना, हर्ष भावनिक होऊन म्हणाला. त्यांना पण कळायला हवं ना, तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस ते, रुची कुत्सितपणे स्माईल करत म्हणाली. मी जेवढं तिला ओळखतो ती खूप विचार करून आणि योग्य तोच निर्णय घेते. आपल्या बाबतीत सुद्धा घेईल. आपण तिला थोडं वेळ देऊ. तू चांगली आहेस हे मी तिला देईल पटवून, हर्ष म्हणाला. आणि नाहीच पटलं तर देशील मला सोडून, हो ना? मला माहीत नव्हतं तुझं तुझ्या मम्माच्या परमिशनशिवाय काहीच होऊ शकत नाही. प्रेम करायच्या आधीसुद्धा घ्यायचीच ना परमिशन, रुची रागारागाने म्हणाली. रुची, असं काय बोलतेस? प्रेम असं विचारून थोडीच होतं. निदान तू तरी मला समजून घे. मला ना कात्रीत अडकल्यासारखं झालं. इकडे तू आणि तिकडे मम्मा. मी काय करू मला कळत नाही. मला नाही माहीत. मला वाटलं होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे. अख्खी दुनिया विरोध करेल तरी तू मला स्वीकारशील. पण जाऊ दे, माझंच चुकलं, रुची म्हणाली. माझी अख्खी दुनिया माझी मम्मा आहे. तिला दुखवून नाही जमणार मला असं करायला. मी काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतो. तू फक्त शांत राहा थोडे दिवस, हर्ष अगदी शांतपणे म्हणाला. समजलं मला हर्ष, मी वाट बघेन. रुची तावेतावाने तिथून निघून गेली. हर्षने तिला अडवले नाही. हर्ष आणि रुची एकमेकांसोबत आता बोलत नव्हते. हर्षला आता तिचा आतताईपणा नव्हता आवडला आणि रुचीला वाटलं त्याने तिच्या प्रेमात वेडा होऊन आईच्या विरोधात जावे. दोघंही आपापल्या इगोवर ठाम होते. अन्वीला कळले की दोघांमध्ये अबोला आहे. ती रुचीला भेटायला गेली. काय गरज होती रुची त्याच्यासमोर एवढा आताताईपणा करायची? थोडं शांत नव्हतं का राहता येत तुला? अन्वी म्हणाली. तर काय करणार होते मी? त्याचं आपलं सारखं मम्मा मम्मा, कंटाळा आला मला. ती नाही म्हणाली म्हणून हा नाही म्हणणार, याला काय अर्थ आहे? एवढं कुणी मम्माच बाय असतं का? रुची चिडून म्हणाली. रुची, जरा शांत हो. तुझ्या अशा चिडण्याने आपलं पूर्ण प्लॅनची वाट लागेल. कळतं आहे का तुला? अन्वी जरा रागाने म्हणाली. काय करू? मला असं गोडगोड वागायचं नाटक करून कंटाळा आला यार. किती मेहनतीने अडकवले त्याला. किती काय काय प्रयत्न केले मी त्याला जवळ आणायला. आणि आता हा मम्माची परमिशन म्हणतो. चिडणार नाही तर काय? रुची. हो कळतं मला, पण एवढे दिवस केलंच ना नाटक, अजून थोडं. तो समजवेल त्याच्या मम्माला. नाहीतर दुसरा काही मार्ग काढू आपण यावर. तू आता राग सोड, अन्वी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. पण ती बोलत नाही आहे त्याच्याशी. बेअक्कल कुठला, रुची म्हणाली. बेअक्कल आहे म्हणून तर तुझ्याकडे आला, नाहीतर काय झालं असतं? आणि तू असं बोल्याने नको राहू. आता त्याला खरी गरज आहे तुझी. नाहीतर अशाने परत मम्माकडे ओढला जायचा तो. तू भेट त्याला आणि यावेळी राग जरा बाजूला ठेव, अन्वी तिला समजावत म्हणाली. दोघींनी एकमेकींना टाळी दिली. आता त्यांचा पुढचा प्लॅन ठरवू लागल्या. इकडे अरुंधती फोनवर बोलत होती. मला सगळी डिटेल्स हवी आहे. पैशाची चिंता करू नका, हवे तेवढे मिळतील. मला 2 दिवसात तो मुलगा समोर हवा आहे आणि कुणालाही कळता कामा नाही, अरुंधती फोनवर बोलत होती. ताई, तुम्ही आजकाल फार टेन्शनमध्ये दिसताय, सविता म्हणाली. काही नाही गं, असंच आपलं ऑफिसचं जरा टेन्शन. हर्ष साहेबांचं भिनसलं का काहीतरी? तुम्ही दोघं बोलत नाही ना फारसं, सविता म्हणाली. अगं विशेष काही नाही, ते ऑफिसच्या एका प्रोजेक्टबद्दल थोडं मत वेगवेगळे आहे, त्यामुळे बाकी काही नाही, अरुंधती म्हणाल्या. बरं बरं, पण तुम्ही चिंता नका करू ताई, होईल सर्व ठीक, सविता म्हणाली आणि किचनमध्ये गेली. चिंता तर करायलाच हवी, नाहीतर मुलगा जाईल माझ्या कामातून, अरुंधती मनातच म्हणाला. असे 5-6 दिवस निघून गेले. हर्ष आता रुचीला भेटायला जात नव्हता, त्यामुळे त्याचं लक्ष आता ऑफिसमध्ये होतं. टेन्शन मात्र आलेलं, यावर मार्ग कसा निघेल याचं. आज सकाळपासून रुची त्याला सारखाच फोन करत होती, सॉरी म्हणत होती आणि भेटायचं आहे म्हणून कन्व्हिन्स करत होती. तोही तयार झाला. त्यालाही तिच्याशी अबोला आता सहन होत नव्हता. अजून रेग गेला नाही तर हर्ष तुझा, सॉरी ना, रुची त्याला मिठी मारत म्हणाली. ठीक आहे, माझं पण चुकलं, तो तिच्या पाठीवर हात ठेवून तिला मिठीत घेत म्हणाला.
आता नाही परत अबोला धरणार ना माझ्याशी. मला नाही करमत तुझ्याशिवाय. किती प्रयत्न केला पण तुझं प्रेम परत घेऊन आलं मला तुझ्याकडे, रुची म्हणाली. नाही गं, मी पण तुला खूप मिस केलं. पण तू काहीच ऐकून घेत नाहीस म्हटल्यावर मग मी शांत बसलो. काय करणार? आता ऐकेन तू म्हणशील तसं. मी वाट बघीन तुझी मम्मा आपल्या लग्नासाठी तयार होईपर्यंत, रुची म्हणाली. तुझी अशीच साथ मिळाली तर मी नक्कीच मम्माचा होकार मिळवणार, तो तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला. त्याला तिथेच थांबवून ठेवा. मी आलेच अर्ध्या तासात. अरुंधती कुणाला तरी फोनवर इन्स्ट्रक्शन देत होत्या. त्या फोनवर बोलत बोलत गाडीत बसल्या. ड्रायव्हिंग सीटवर बसून फोन बाजूला ठेवला आणि गाडी घेऊन निघाल्या. गाडी वस्तीपासून दूर एका अनोळखी ठिकाणी आली. तिथे एका ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू होतं. त्यांनी गाडी तिथेच थांबवली आणि त्या उतरून आत गेल्या. एका खोलीत एका खुर्चीवर एक तरुण बसला होता. जरा घाबरागोबरा होऊन इकडे तिकडे बघत होता आणि 4-5 गुंड्यांसारखी माणसं त्याच्या थोड्या अंतरावर बसली होती. अरुंधती आत आल्या तसं ती 5ही जण उठून उभे राहिले. त्यांनी तिला बसायला खुर्ची दिली. तो तरुण काय सुरू आहे हे न समजल्यामुळे गोंधळून इकडे तिकडे बघत होता. तर कोण असेल हा तरुण आणि अरुंधती कशासाठी गेल्या आहेत तिकडे? बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.